श्री स्वामी समर्थ. दिवाळीच्या आधी 24 ऑक्टोबर 2024ला आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. आणि हा गुरुपुष्यामृत योग खूप खास असतो. या दिवशी केलेले उपाय तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकतात आणि हा सगळ्याच कार्यासाठी शुभ समजला जातो. याचबरोबर तुम्ही तुमचे उत्पन्न वाढावे यासाठी काही उपाय केले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. असं मानलं जातं की त्या सुवर्णामध्ये वृद्धी होते, सोनं आपल्याकडे वाढत जातं. जर आपण ते गुरुपुष्यामृत योगावर घेतलं, गुरुपुष्यामृत योग इतका शुभ आहे, पण तरीसुद्धा या दिवशी विवाह मात्र केले जात नाहीत. विवाह करण्यासाठी पुष्य नक्षत्र वर्ज्य मानले जाते, कारण शास्त्रात 27 नक्षत्राचा उल्लेख आहे. त्यापैकीच एक आहे पुष्य नक्षत्र आणि हे अतिशय खास आहे. आणि हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. हा अतिशय दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. या नक्षत्राचे चिन्ह आहे गायीचे स्तन. गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले जाते. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखा आहे. पौष्टिक, लाभकारी, शरीराला आणि मनाला शांती देणारा. या नक्षत्रात 3 तारखा दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. पुष्य नक्षत्राचा स्वामीग्रह आहे शनी महाराज आणि म्हणूनच हे नक्षत्र विवाहासाठी वर्ज्य आहे. इतर कामासाठी शुभ असलं तरी विवाहासाठी वर्ज्य मानलं जातं. याच योगात तुम्हाला एक उपाय करायचा आहे. हे उपाय केल्यास आपली आर्थिक समस्या या संपुष्टात येतात. घरात सुखसमृद्धी येते. तसेच घरातील नकारात्मकता कमी होते. घराची भरभराट होते. कुंडलीतील गुरुबळ मजबूत होते. आपल्यावर लक्ष्मी माता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा होते. तर यासाठी गुरुपुष्यामृत योगावर कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुष्यामृत योगामध्ये पूजा, स्नान, दान, खरेदी हे सगळं करणं लाभदायक असतं. धार्मिक श्रद्धा अशी आहे की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त जप केला तर त्याचा तुम्हाला विशेष लाभ होतो. आता उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो सकाळी 6:38 सुरू होत आहे आणि तो शुक्रवारच्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे. म्हणजेच 6:38 असणार आहे. आता गुरुपुष्यामृत योगासंबंधी ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगात करायच्या असतात. तर त्या सेवा तुम्ही सकाळी 6:30 वाजता करू शकता. आता तुम्ही उद्या दिवसभरामध्ये तुम्ही काही सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण केलेली कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं. आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज बरोबर देत असतात. त्यामुळे निश्चिंत मनाने उद्या दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा. त्यामुळे कुंडलीतील गुरुबळ मजबूत होते. बघा, गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं असतं. ज्याचे गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाही. आपल्याला उद्या नेमकं काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपलं गुरुबळ मजबूत होत असतं. या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एक काम करायचं आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर दुसरे जे काम आहे ते म्हणजे आता बघा, आपण घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडलोट करत असतो.
फरशी वगैरे पुसत असतो. पण डोळ्यांना न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल. पण संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपण दर गुरुवारी करत असतो ते हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आणि त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. आता ही सगळी जी काही कामं आहेत ती दर गुरुवारी करायची आहेत. त्यावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ मजबूत तर होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आता हा दिवा कुठे लावायचा, तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभा राहायचा. दरवाजाकडे तोंड करून लावायचा आहे आणि आपली जी उजवी बाजू होईल त्या बाजूला तो दिवा लावायचा. जोपर्यंत पेटत राहील तोपर्यंत पेटू द्या. त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला रोजही अर्घ्य दिले जाते, पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य हे रोजच दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. थोडंसं गाईचं तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कुंकू टाकलं तरीही चालेल. कुंकू आणि हळद हे दोन्ही आपल्याला तुपामध्ये टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक बनवायचं आहे. कुठे कुठे तर मुख्य दरवाजावर एक, त्यानंतर तुळशी मातेजवळ, त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारचे स्वस्तिक बनवायचं आहे. बाजूने 2 रेषा काढायच्या आहेत आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण स्वस्तिक म्हटलं तर मंगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं. त्यामुळे ही शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाजावर, आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा. बघा, लाल रंगाचा जो कलावा मिळतो तो घेऊन या आपल्या घरामध्ये तो असायलाच हवा. कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्याची आपण अशी वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. तुमच्याकडे नसेल तर मग कापूस घेतला, त्याला थोडंसं कुंकू लावलं तरीही चालणार आहे, पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा. अगदी नाही जमलं तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कसा घालायचा, तर बघा, तुमच्याकडे कुमकुम विधीचे जर पुस्तक असेल तर त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. पण नसेल तर मग तुम्ही त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र म्हणता येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करायचं. फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्री सूक्त म्हणायचं असतं.
त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. या सेवा तुम्ही तुमच्या यंत्रावर करून बघा. निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, संसारी अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करायचं आहे. त्यानंतर सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवासाठी नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिठाई बाजारातून आणायला हवी असं नाही, तर तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो. यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य ठेवू शकता. तर या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसामध्ये करा आणि लक्ष्मी माता, विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो. बघा, आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील 11 वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे. आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते. पण हळद नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेले असेल तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते आणि तुळशीला काही हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबत तर तुळशीला हळद अर्पण करू नका. पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल, तुम्हाला खात्री असेल, तर नक्कीच तुळशीला गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर याने देखील विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात. गुरुपुष्यामृत योग धनत्रयोदशीसारखाच फलदायी मानला जातो. म्हणूनच या दिवशी सोने चांदी, जमीन, घर, वाहन या सगळ्या गोष्टीची खरेदीसुद्धा शुभ मानली जाते. या दिवशी जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती विशेष लाभ देते असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे. असं केल्याने जर पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तसंच तुमचं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्याने सुद्धा संपत्ती आणि समृद्धी मिळते. ती तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी स्थापन करू शकता. असं केल्याने व्यवसायाला गती मिळते, आर्थिक संकट दूर होतात. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर गुरुपुष्यामृत योगात पारद लक्ष्मीची पूजा तुम्ही नक्कीच करा. पारद लक्ष्मीबरोबरच तुम्ही एकाक्षी नारळाची पूजासुद्धा करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आणि या नारळाची विधिवत पूजा केल्यानंतर घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये जर पैशासंबंधित काही अडचण असेल तर ती दूर होते. अन्नधान्यातही वाढ होते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक असे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करू शकता. कनकधारा स्तोत्राचे निर्माते आद्य शंकराचार्य आहेत. त्यांनी या स्तोत्राचं पठण करून पैशाचा पाऊस पाडला होता असं म्हणतात. नियमितपणे या दोन्ही गोष्टीचं पठण केल्याने एखाद्याला वैभव, संपत्ती मिळू शकते. तसेच शत्रूपासून सुद्धा मुक्ती मिळते. श्रद्धा, भक्तीने तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या स्तोत्राचा पाठ करा आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तुम्ही ते मोबाईलवर सुद्धा लावू शकता. असे बरेच काही उपाय तुम्हाला सांगितले आहेत. त्याच्यापैकी एक तरी उपाय तुम्ही उद्या
गुरुपंचामृत या योगावर नक्कीच करा. हे उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा, भक्ती ही असायला हवी. श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने केलेले उपाय हे नक्कीच फलदायी ठरतात. त्यामुळे हे उपाय करताना कोणतीही शंका मनात आणू नये. पूर्ण विश्वासाने हे उपाय केले तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.